कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली होती. दहशतवाद्यांना जशास तसे प्रत्युत्तर देण्याची मागणी संपूर्ण देशभरातून जोर धरू लागली. 7 मेच्या मध्यरात्री केंद्र शासनाने आणि भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील 9 जागांवर हल्ला करीत दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त केले. या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं. ऑपरेशन सिंदूर नंतर भाजप युवा मोर्चातर्फे माणगावमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी पाकिस्तान विरोधी घोषणांबरोबरच भारताचा जयघोष करून सेना दलाचा देखील जय जयकार करण्यात आला. यावेळी भाजपा युवक जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, शिवसेना शहर प्रमुख प्रसाद धारिया, भाजपा प्रदेश चिटणीस यशोधरा गोडबोले, सामाजिक कार्यकर्ते विक्रांत गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते सिद्धांत देसाई यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खरं तर जेव्हा पहलगाम या ठिकाणी हल्ला झाला होता त्यावेळेस संपूर्ण देशभरामध्ये या हल्ल्याचा तीव्र निषेध करून त्या ठिकाणी त्या आतंकवाद्यांना योग्य शासन झाले पाहिजे अशी मागणी सर्व देशभरातून झाली होती. आणि त्याच पार्श्वभूमीवर काल मध्यरात्री आपल्या केंद्र शासनाने आणि भारतीय सैन्य दलाने त्या ठिकाणी एअर स्ट्राईक करून अत्यंत चोख आणि तडाखेबाज प्रत्युत्तर त्या ठिकाणी पाकड्यांना दिलेलं आहे. खरं तर पाकड्यांची शेपूट ही कुत्र्याच्या शेपटीप्रमाणे पाकिस्तानची आजची अवस्था आहे की ती किती काय केलं तरी वाकडीच राहणार. त्यामुळे अगदी शेवटचा आतंकवादी आणि शेवटचा पाकिस्तानी आतंकवादी नष्ट झाल्याशिवाय ही कारवाई थांबवू नये अशी या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत.